रेड इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। आसोलीतील युवा शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू, गावावर शोककळा। पांढरकवडा तालुक्यातील आसोली गावातील एक मेहनती आणि जबाबदार युवा शेतकरी अमित बंडू पवार, वय 23, याचा दुर्दैवी मृत्यू सोमवारी सकाळी 11 वाजता झाला। शेतीच्या कामासाठी तलावात पाणी भरण्यासाठी गेलेला हा तरुण तलावात बुडाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमित हा आपल्या शेतीत फवारणी करण्यासाठी पाणी भरण्यासाठी बैलबंडी घेऊन तलावाच्या काठावर गेला होता। अचानक बैल भुजडल्याने ते थेट तलावाच्या पाण्यात गेले। बैल बुडू नयेत म्हणून अमित तात्काळ तलावात उतरला, मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो पाण्याखाली गेला आणि पुन्हा वर आला नाही। अमित बराच वेळ दिसत नसल्याने आणि बैलगाडी तलावात असल्याने ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली। घटनेची माहिती त्वरित गावाचे पोलीस पाटील देवीदास तोडसाम यांना देण्यात आली। ही घटना घाटंजी पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याने तेथील जमादार मेश्राम व शिपाई लोखंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। काही वेळानंतर मोहदा व रुंझा येथील युवकांच्या मदतीने अमितचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। या घटनेने संपूर्ण आसोली गाव शोकसागरात बुडाले आहे। अमितचे वडील काही वर्षांपूर्वी निधन पावले होते। तो आपल्या आईसोबत राहत होता आणि कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता। घराचा आधारस्तंभ आणि मेहनती तरुण असा त्याचा सर्वत्र परिचय होता। त्याच्या अकस्मात मृत्यूने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अमितच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकरी घटनास्थळी धावले। सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून एका आशावादी आणि कर्तव्यदक्ष जीवनाचा असा अचानक झालेला अंत सर्वांना अस्वस्थ करून गेला आहे। मोहदा सर्कल प्रतिनिधी कैलास फुलभोगे।